मित्रांनो, खरं सांगा की तुम्हाला ना माहीत आहे का हो की बायकांना आणि मुलींना कशा प्रकारचे पुरुष, कशा प्रकारची मुलं त्यांना जास्त आवडतात. बायका आणि मुली कोणत्या पुरुषांच्या, कोणत्या मुलांच्या प्रेमामध्ये त्या लगेच पडतात. बायकांना ना सर्वात जास्त लगेच त्वरित प्रेम कोणत्या पुरुषावर होतं. बायकांना ना सर्वात जास्त कोणत्या प्रकारचे पुरुष, कोणत्या प्रकारची मुलं त्यांना जास्त आवडतात. ह्याबद्दल ना तुम्हाला काही माहीत आहे का हो? कदाचित माहीत असेल पण मित्रांनो, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 प्रकारच्या पुरुषांबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. होय मित्रांनो, अशा ना 5 प्रकारच्या पुरुषांबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, जे 5 प्रकारचे पुरुष ना बायकांना आणि मुलींना खूप जास्त त्यांना आवडतात. ह्या पुरुषांवरती ना बायकांचं प्रेम लगेच होतं मित्रांनो. म्हणजे ह्या पुरुषांकडे ना बायका आणि मुली आपणच त्या खेचल्या जातात मित्रांनो. बायकांना अशा पुरुषांकडे आकर्षित लगेचच्या लगेच त्या होतात मित्रांनो. म्हणजे मित्रांनो, बायकांना ना कोणते 5 प्रकारचे पुरुष बायकांना सर्वात जास्त आवडतात त्याबद्दल ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सर्व सांगणार आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर ना तुम्हाला समजेल की बायकांना आणि मुलींना नक्की कोणत्या प्रकारचे पुरुष त्यांना जास्त आवडतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ ना प्रत्येक पुरुषाने बघणं खूप जास्त गरजेचं आहे. तर त्यामुळे ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला प्रकार आहे तर तो पहिला प्रकार ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो, असे पुरुष जे पुरुष ना एकतर शरीराने किंवा त्यांच्या मनाने ते सुंदर असतात. काय बोललो मी? एकतर ना ते पुरुष आपल्या शरीराने किंवा आपल्या मनाने ते सुंदर असतात. आता बघा मित्रांनो, बायकांना ना जास्तीत जास्त असे पुरुष त्यांना आवडतात जे पुरुष ना दिसायला सुंदर असतात. म्हणजे ते पुरुष ना त्यांच्या शरीराने ते सुंदर असतात. म्हणजे ते पुरुष ना, म्हणजे जेव्हा त्या बायका त्यांच्याकडे बघतात तेव्हा बायकांना असं वाटतं की अरे वा, काय मुलगा आहे, अरे वा, काय पुरुष आहे, असं त्यांना वाटतं. तेव्हा मित्रांनो, अशा पुरुषांच्या प्रेमामध्ये ना बायका लगेच पडतात. किंवा मित्रांनो, काही पुरुष ना दिसायला सुंदर नसतात पण ते पुरुष ना त्यांच्या मनातून त्यांचं मन ना खूप जास्त सुंदर असतं. त्यांचा स्वभाव खूप जास्त सुंदर असतो. तर मित्रांनो, असे पण पुरुष ना, जे पुरुष भले दिसायला सुंदर नसू दे पण ते मनाने आणि स्वभावाने सुंदर असतात. तर असे पण पुरुष ना बायकांना सर्वात जास्त त्यांना आवडतात मित्रांनो. तर हा ना पहिला प्रकार आहे. आता त्याच्यानंतर जो दुसरा प्रकार आहे तर तो दुसरा प्रकार ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो, पैसेवाले पुरुष. होय मित्रांनो, काय बोललो मी? पैसेवाले श्रीमंत पुरुष. आता बघा मित्रांनो, ह्या पॉईंटवरती ना जास्त लेक्चर देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. कारण तुम्हाला तर माहीत असेल की जर खिशामध्ये पैसा असेल ना तर बायका आणि मुली आपणच त्या पुरुषाकडे खेचल्या जातात. मग तो पुरुष ना भले दिसायला तो कसा का असेना, पण जर त्याच्या खिशामध्ये पैसा दिसला तर अशा पुरुषाकडे ना बायका आणि मुली आपणच त्याच्याकडे खेचल्या जातात मित्रांनो. तर मित्रांनो, हा ना दुसरा प्रकार आहे. आता त्याच्यानंतर जो तिसरा प्रकार आहे तर तो तिसरा प्रकार ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो, बुद्धिमान पुरुष. काय बोललो मी? बुद्धिमान पुरुष. आता बघा मित्रांनो, काय काय पुरुष ना असे असतात की जे दिसायला सुंदर नसतात आणि म्हणजे त्यांच्याकडे ना पैसे पण नसतात. म्हणजे ते दिसायला पण ना एवढे काही खास नसतात आणि त्यांच्या खिशामध्ये ना पैसे पण नसतात. पण त्यांची बुद्धी ना एकदम एकदम भारी असते. म्हणजे ते पुरुष ना बुद्धिमान असतात. ते कोणत्या पण प्रॉब्लेमचं सोल्युशन लगेचच्या लगेच काढतात. ते पुरुष ना जुगाडू असतात. ते कोणता पण जुगाड ना लगेच करतात. तर असे ना बुद्धिमान, असे जुगाडू पुरुष बायकांना खूप जास्त आवडतात. ज्या पुरुषाचं डोकं ना म्हणजे एकदम चांगलं आहे, जो पुरुष ना डोक्याने बुद्धिमान म्हणजेच तो इंटेलिजंट आहे, तर असा बुद्धिमान पुरुष पण ना बायकांना खूप जास्त आवडतो मित्रांनो. आणि अशा बुद्धिमान पुरुषाकडे ना बायका आपणच खेचल्या जातात मित्रांनो. तर मित्रांनो, हा ना तिसरा प्रकार आहे. आता त्याच्यानंतर जो चौथा प्रकार आहे तर तो चौथा प्रकार ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो, टॅलेंटेड पुरुष. काय बोललो मी? टॅलेंटेड पुरुष. आता बघा मित्रांनो, काय काय पुरुष ना असे असतात
असतात की ते पुरुष ना दिसायला पण एवढे काही खास नसतात, त्यांच्याकडे पैसा पण नसतो आणि ना त्यांच्याकडे ना एवढं काही डोकं असतं. म्हणजे तो पुरुष ना दिसायला म्हणजे चांगला असतो, ना त्याच्याकडे पैसा असतो आणि ना त्याचं डोकं एवढं काही चांगलं असतं. पण त्या पुरुषामध्ये ना काहीतरी त्याच्यामध्ये टॅलेंट असतं, त्याच्यामध्ये ना काहीतरी गुण असतो. जसं की फॉर एक्झाम्पल तो पुरुष ना गाणं चांगलं गातो, जो पुरुष ना ॲक्टिंग चांगली करतो, असं एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की त्या पुरुषामध्ये ना काहीतरी असं टॅलेंट असतं, जे टॅलेंट ना बायकांना त्या पुरुषाकडे आकर्षित व्हायला त्यांना मजबूर करतं मित्रांनो. आणि मित्रांनो, टॅलेंटेड पुरुषाकडे ना बायका आपणच खेचल्या जातात. मग तो पुरुष ना दिसायला कसा का असेना, त्याने काही फरक पडत नाही मित्रांनो. तर हा ना चौथा प्रकार आहे. आता त्याच्यानंतर जो पाचवा प्रकार आहे, तर तो पाचवा प्रकार ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो, असे पुरुष ज्या पुरुषांकडे ना बोलण्याची कला असते. काय बोललो मी? म्हणजे मित्रांनो, असे पुरुष ज्या पुरुषांकडे ना बायकांसोबत कसं बोललं जातं, तर ती ना बोलण्याची कला त्यांच्याकडे असते. म्हणजे मित्रांनो, आजकाल ना तुम्ही असं बघत असशीला की म्हणजे एखादा पुरुष ना दिसायला काही एवढा खास नसतो, त्याच्याकडे पैसे पण नसतात, तो बुद्धिमान पण नसतो आणि त्याच्यामध्ये ना काही टॅलेंट पण नसतं. म्हणजे तरी पण ना त्या पुरुषाकडे जास्त बायका खेचल्या जातात, त्या पुरुषासोबत ना जास्तीत जास्त बायका बोलत असतात. तर मित्रांनो, असं का होतं? कारण त्या पुरुषाकडे ना बोलण्याची कला असते. त्याला माहीत असतं की बायकांसोबत ना कसं बोलायला पाहिजे, कसं बोलल्याने बायका जास्त खुश होतात, कसं बोलल्याने बायकांना आपण इम्प्रेस करू शकतो. म्हणजे ही गोष्ट ना त्याला चांगली माहीत असते. तर मित्रांनो, अशा पण पुरुषाकडे ना म्हणजे मित्रांनो, जो पुरुष ना कसं बोलायचं आणि काय बोलायचं म्हणजे बोलण्याची कला त्याच्याकडे असते ना, तर त्या पण पुरुषाकडे बायका आणि मुली आपणच खेचल्या जातात मित्रांनो. आता मित्रांनो, ह्याच्या व्यतिरिक्त पण ना अजून 5 प्रकारचे पुरुष मी तुम्हाला सांगू शकतो. पण मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढं सर्व सांगणं पॉसिबल नसतं मित्रांनो. तर जर तुम्हाला ना अजून 5 प्रकारचे पुरुष तुम्हाला जाणून घ्यायचे असतील की अजून ना असे कोणते 5 प्रकारचे पुरुष ह्या व्यतिरिक्त पण असतात जे बायकांना जास्तीत जास्त आवडतात, तर मित्रांनो, त्याच्याबद्दल ना जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करा की पार्ट 2. जर तुम्ही पार्ट 2 अशी कमेंट केलात ना, तर ह्या व्हिडिओचा भाग दुसरा मी लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. आणि मित्रांनो, त्या दुसऱ्या भागात ना मी तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त पण अजून कोणते 5 प्रकारचे पुरुष बायकांना आवडतात, तर म्हणजे ते 5 प्रकारचे पुरुष ना मी त्या दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला नक्की सांगेन. तर मित्रांनो, खाली कमेंट बॉक्समध्ये ना कमेंट नक्की करा. तर ह्या व्हिडिओ पुरता इतकंच. आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.